एक प्रश्न काठेवाडी शेळीबद्दल पुन्हा पुन्हा येतोय की काठेवाडी शेळी दादा रणदीप भैया काठेवाडी शेळी किती पिल्लं देते. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो, ज्या पद्धतीने शेळी हिटवर असते त्यावेळेला म्हणजे कसं एक थोडक्यात जर म्हटलं तर शेळीचे जेव्हा पिरियड्स चालू असतात त्यावेळेला तिच्या गर्भपेशीमध्ये किती एग्ज रिलीज झाले आहे यावरून ती शेळी किती पिल्लं देते हे सांगता येतं. म्हणजे काय तर काही वेळेस एक एग रिलीज होऊ शकतं, काही वेळेस दोन आणि काही वेळेस तीनही होऊ शकतात. तर कोणत्या हिटवर किती एग रिलीज झाले ते आपण बाहेरून सांगू शकत नाही की शेळी किती पिल्लं एक्झॅक्टली देईल. पण अनुवांशिक घटक सुद्धा याच्यामध्ये खूप असतात. काठेवाडी शेळीमध्ये जर तुम्ही बघितलं तर शक्यतो एक पिल्लाचं प्रमाण हे फक्त पहिलरू शेळ्यांमध्येच जास्त असतं. नंतरून एक दुसऱ्या तिसऱ्या झोपेच्या नंतर जर ही शेळी गेली तर त्याच्यानंतर तिचं पिल्लं देण्याचं प्रमाण हे 2, 3, 4 पर्यंत जातं. तर अनुवांशिक घटक जरा बघितले तर 2, 3 पिल्लं सरासरी ही शेळी देते.